दादा तुमचं नाव सांगा ना आमच्या प्रेक्षकांना. नमस्कार, मी श्याम मटकर. आणि बरेच काही मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. धन्यवाद. दादा, ही गणपतीची मूर्ती आहे बरोबर? हो पण ती आपल्याला साडीमध्ये दिसते, म्हणजे देवीच्या रूपात दिसते. बरोबर. हे कुठलं रूप आहे? हे गणपतीचं शक्ती स्वरूप आहे, विनायकी. विनायकी. हा. अच्छा. आणि अंधकार हा गणपतीच्या रूपाच्या मागची अशी एक कथा आहे की अंधकासूर हा एक राक्षस होता. त्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळालं होतं आणि त्या वरदानाचा त्याने दुरुपयोग म्हणजे त्याला कोणीही मारू शकणार नाही आणि जर त्याला मारण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या रक्तातला जो एक थेंब किंवा जे काही रक्त सांडेल त्यातून अनेक अंधकासूर निर्माण होतील. अच्छा. आणि त्याला संपवण्यासाठी सगळ्याच देवतांनी त्याच्या प्रत्येक देवाच्या जी शक्ती आहे, जे शक्तीचं स्वरूप आहे, त्याला विनवणी केली की तुम्ही सगळ्यांनी या आणि ती शक्ती तुमची एकटवा आणि त्या अंधकासुराचा वध करा. तर ब्रह्माची ब्रह्मणी, विष्णूची वैष्णवी, तशी गणपती, गणेशाची गणेशी, विनायकी अच्छा. असं हे रूप त्याने निर्माण केलं आणि त्याचा वध करून त्याने ते पूर्ण रक्तप्राशन केलं होतं आणि अशा प्रकारे अंधकासुराचा वध झाला होता. पण गणपती बाप्पाची मी पहिल्यांदाच बघते, त्याला हो. विनायकी असं म्हणतात. विनायकी असं म्हणतात. आता मला कळली, म्हणजे ते विनायकी असं, विनायकी चतुर्थी. आपल्याला विनायकी चतुर्थी माहिती असते, चतुर्थी पण माहिती. विनायकी ह्याच्या मागची संकल्पना ही खूप कमी. असा विचार कधी आम्ही केला नाही. हो, हा बऱ्याच जणांना माहिती नाहीये. आमचा त्याच्या मागचा एक उद्देश असाच होता की जी पुराणात आहे त्याचे संदर्भही आहेत आणि विनायकीच्या मूर्ती आणि मंदिरही आहेत. जबलपूर म्हणून आहे, बेडा घाट म्हणून त्या तिकडे आहे, राजस्थानमध्ये आहे. मधुराई मीनाक्षी जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये ही 64 विनायकी ही एक 64 योनींमधली एक योगिनी तिला म्हटलं जातं. तर त्यामध्ये पण अशी मंदिरं आहेत की तिथे त्यांची पुराणातही उल्लेख आहेत. पण हे स्वरूप मांडण्याचा एक आम्ही छोटा प्रयत्न केला होता की हे लोकांपर्यंत पोहोचायला हवंय. म्हणजे मी बघूनच मी अशी झाले, कारण पहिल्यांदा मी बघितलंय असं गणपती बाप्पा साडीमध्ये.